तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आज करणार आहे रसरशीत चिकन। चला, तर हे बघा, हे 1 किलो चिकन आहे आणि मसाल्यासाठी आपल्याला लागणार लसूण, खोबरं आणि कोथिंबीर, आणि हे दही आहे, हे मिक्स करणार आहे त्याच्यात, मीठ आणि हळद। ठीक आहे, आणि आता मी तुम्हाला दाखवते मिक्स कसं करते मी ते। आणि हा आपला चिकन मसाला आहे, तर हे पण मी टाकणार आहे। ठीक आहे, तर आता मी हे सगळंच टाकते। त्याच्यानंतर हे दही टाकायचं, आता हे छान मिक्स करून घ्यायचं सगळं चिकनला। छान लागतं बरं का असं हे चिकन पण दही वगैरे टाकून, गरम मसाला। हे बघा, हे असं दिसणार। आणि हे काय करायचं आता, 1 तासभर असंच ठेवायचं बरं का। एका तासानंतरच हे पुन्हा आपण त्याची रेसिपी करणार आहे। ठीक आहे, तोपर्यंत मी तुम्हाला भेटते थोड्याच वेळात। आणि ह्याचं मी हे वाटण करून घेते आता। तर हे बघा, माझं वाटण तयार झालेलं आहे, आता मी तुम्हाला दाखवते। ठीक आहे, तर हे बघा, आपलं वाटण तयार आहे। इकडे मी कढीपत्ता घेतला, इकडं मसाला घेतला, हे आपलं चिकन बघा ठेवून झालेलं आहे। आणि आता मी कांदा टोमॅटोची प्युरी करून घेणार आहे, तुम्हाला दाखवते। हे बघा झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी तेजपत्ता आणि 1 फूल टाकते। त्याच्यासोबत कढीपत्ता पण टाकते। आता हे टोमॅटोची प्युरी टाकते। तर हे बघा, कांदा टोमॅटोची प्युरी भाजते। आता ह्याच्यामध्ये ते भाजून झाल्यानंतर मसाला टाकणार आहे। आणि हे मसाले पण मी 3 चम्मच घेतले, तिखट मसाला आमचा घाटी। त्याच्यात सगळं मिक्स असतं, त्याच्यामध्ये दुसरं काही टाकत नाही। त्याच्यात आपण हा मसाला टाकायचा। हे बघा, आता मसाला टाकून घेतलाय मी। आता हे मी छानपैकी भाजून घेते। आता बघा, आपला मसाला झालाय भाजून। आता ह्याच्यामध्ये मी आपलं हा घाटी मसाला टाकते। हे चांगला भाजून घेते मी। खूप चांगलं लागतं बरं का असं रसरशीत चिकन, तुम्ही हे नक्की ट्राय करा। आता 2 मिनिटं मी चांगला मसाला भाजून घेते आपला। आता हा बघा, आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलं। आता हे चिकन टाकते मी। आता मिक्स करून घेते सगळं। बघा, आता 1-2 मिनिटाला वाफ द्यायची आणि मग थोडंसं पाणी ओतायचं त्याच्यात। हे बघा, आपलं मस्त वाफ देऊन झालेलं आहे चिकन। आता मी याच्यामध्ये पाणी टाकते, एकदा हलवून घेते। मस्तच वाफ बसली आहे त्याला।
तुम्ही नक्की ट्राय करा असं चिकन करायला. खूप छान लागतं हे चिकन. हे बघा इकडं पाणी ठेवलंय मी गरम पाणी ओतायसाठी त्याच्यामध्ये. हे बघा आपलं चिकन कसं दिसतंय, रसरशीत. जास्त पाणी नाही घातलेलं, तेवढंच असं सरसरीत म्हणतो ना तसं केलंय मी आपलं. तर बघा आता हे 2 मिनटं 1-5 मिनटं शिजवून देते आणि मग तुम्हाला दाखवते आपली रेसिपी कशी झाली आहे. दही टाकल्यावर काय होतं, छान लागतं, टेस्ट पण येते थोडीशी. आणि दह्याने कसं थोडंसं म्हणजे छान वाटतं आणि खायलाही छान टेस्ट येते. त्याच्यामुळे मी टाकते कधीतरी दही पण. त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा कधीतरी असंही चिकन करायचं. आणि खूप साध्या सोप्या पद्धतीचंच केलेलं आहे. मसाला जर काय आपला खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि खोबरं, कोथिंबीर, लसूण एवढंच टाकले त्याच्यात. ठीक आहे. दुसरं काय, कांदा टमॅटोची प्युरी, बस झालं. आणि आपला चिकन मसाला, बाकी काहीच नाही टाकलेलं याच्यात. तर तुम्ही नक्की ट्राय करा. बघा कसं दिसते चिकन, एकदम मस्त. चला तर मी तुम्हाला आता 5 मिनिटांनी दाखवते कसं झालं आपलं चिकन. हे बघा आपलं आता छान उकळी येत आहे चिकनला. आता हे 2 मिनिटं शिजायला लागेल अजून. ठीक आहे. छान लागतं असंही चिकन, नक्की ट्राय करा तुम्हीही. आता बघा कसं दिसतंय. आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकते. ठीक आहे. बघा खूप छान दिसत आहे आपले चिकन. तुम्हीही नक्की ट्राय करा. तर हे बघा आपली रेसिपी तयार आहे. कसं झालं आहे रसरशीत चिकन, तर नक्की मला कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.